संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. वह्या दप्तर वाटपाने टोरेंट प्रकल्पावरील विरोध कमी होणार नाही, ॲडव्होकेट कैलास मोरे. कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरेंट जलविद्युत प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम असून कंपनीच्या CSR निधीमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये वह्या, पुस्तके व दप्तर वाटप करून जनसंपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी केलेला आहे. कर्जतमध्ये टोरेंटसह पोशीर, शिलार इत्यादी जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पांमुळे जंगल, शेती आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. या प्रकल्पाविरोधात 18 मे रोजी कर्जतमध्ये धरणे आंदोलन झाले होते आणि जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली. CSR उपक्रमांमध्ये प्रकल्पावरील जनतेचा विरोध कमी होणार नसून तो अधिक तीव्र होत असल्याचे ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी सांगत या उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या संबंधित शासकीय यंत्रणांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. बघा, टोरेंट प्रकल्पाबद्दलचा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने टोरेंट हा वादग्रस्त प्रकल्प आहे. हा टोरेंट काय करतोय तर जे 600 एकर जंगल उद्ध्वस्त करणार आहे, लाखो झाडं उद्ध्वस्त करणार आहे आणि त्याच्यापेक्षा इथल्या कर्जतच्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे. कारण त्याचे ट्रान्समिशन लाईन्स, त्याचे टॉवर्स, याच्याहीपेक्षा त्यांचे पेपर नोटीस आले त्याच्यामध्ये कुठून कुठे ट्रान्समिशन लाईन जाणार आहे, टॉवर जाणार आहे, हे शेतकऱ्यांना त्याचा कुठल्याही प्रकारचा खुलासा करत नाही. आणि म्हणून या संदर्भातलं इथले पर्यावरणप्रेमी असतील, निसर्गप्रेमी असतील, शेतकरी असतील, त्या परिसरातले गावकरी असतील, नागरिक असतील, यांचा या प्रोजेक्टला विरोध आहे. अजून या प्रोजेक्ट संदर्भातली लोकांची कुठलीही सकारात्मक मानसिकता नाही आहे, पूर्णपणे विरोध आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पर्यावरण उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाला जर CSR फंड काय उपकार नाही आहेत, तो कायदा आहे की व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमार्फत त्यांनी केलं पाहिजे. परंतु जो प्रकल्प वादग्रस्त आहे, ज्याचा लोकांना विरोध आहे, मग अशा शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या, पर्यावरणप्रेमीच्या भावनांची कदर करण्याचं काम मला वाटतं शासकीय अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. आज ते 2-3 प्रोग्राम झालेले आहेत, तिथल्या त्या स्कूलमध्ये ते प्रोग्राम राबवलेत. म्हणजे एकीकडं टोरेंटचा कशाप्रकारे टोरेंट प्रकल्प का नको या संदर्भातला टोरेंट डॅमेज झाला आहे, कारण तो पर्यावरण उद्ध्वस्त करणार आहे. मग अशा प्रकारचा CSR फंडातून कार्यक्रम राबवून तिथं अशा प्रकारचे मीडिया करण्याचं काम चालू आहे का यांचं? का टोरेंट कशा प्रकारे चांगला आहे, त्या मुलांचा, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा सर्व सोशल मीडिया आणि ते व्हिडिओज आणि ते फोटोज दाखवून टोरेंट कसा चांगला आहे हे दाखवण्यासाठी हे प्रोग्राम आहेत का? म्हणून आमचा आक्षेप आहे का CSR फंडमध्ये तुम्ही काय उपकार करत नाही. 2-5 हजार रुपये खर्च करून तुम्ही अशा कार्यक्रमाला जे तुम्ही त्याचा मीडिया करताय ते पूर्णपणे चुकीचं आहे. टोरेंट प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे. आज सुद्धा पूर्ण तालुक्याभरातून अनेक ग्रामपंचायतींनी सुद्धा टोरेंटच्या विरोधात त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका घेतलेली आहे. या संदर्भातला अनेक लोक कोर्टात सुद्धा गेलेले आहेत किंवा जाण्याच्या तयारीत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये हे CSR फंडातून या निमित्ताने आम्ही आवाहन करतोय का साधारणपणे अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही त्या स्कूल किंवा कार्यालयामध्ये करताना तुम्ही त्या शासकीय जे त्याचा टाईम शेड्यूल आहे त्याचा टाईम वेस्ट करताय आणि मग त्या मुलांच्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे. आज तुम्हाला शासनाकडून बॅगाच पुरवल्या जातात, त्याला तुमचं अन्नधान्य पुरवलं जातं, सर्व प्रकारचं तुम्हाला त्याच्यामध्ये फंडिंग केलं जातं. आणि असं असताना ज्या टोरेंट संदर्भातल्या लोकांमध्ये एक तिरस्कार आहे, वाद आहे, वादग्रस्त प्रकल्प आहे, तर अशा टोरेंटचे कार्यक्रम घेताना मला वाटतं कुठेतरी विचार केला पाहिजे. कारण कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये टोरेंट किंवा कुणाच्याही CSR फंडातून जर कार्यक्रम करायचे असतील तर त्याच्या वरिष्ठांकडून त्याच्या परवानगी घेतल्या पाहिजेत. तिथली जर समजा जी शालेय व्यवस्थापन समिती असेल त्यांचा ठराव पाहिजे, त्यांची संमती पाहिजे आणि मगच तो कार्यक्रम केला पाहिजे. आता कार्यक्रमाचे जर व्हिडिओ पाहिले तर त्याच्यामध्ये कोट बीड हे सर्व घालून या तयारीनिशी मुलांना तिथं वेटीस धरून तिथं ते कार्यक्रम केले जातात. ते पूर्णपणे चुकीचं आहे. टोरेंटबद्दलचा लोकांचा विरोध आहे. टोरेंटने अजूनही भूमिका जाहीर केलेली नाही आहे. नक्की किती गावं बाधित होतात, नक्की किती एकर जागा जाहीर करतात. मग अशा प्रकारची ज्यांची भूमिकाच वादामध्ये आहे, ज्यांची भूमिका संशयामध्ये, तर अशा प्रकल्पाचे कुठलेही कार्यक्रम राबवताना मला वाटतं या निमित्ताने अधिकाऱ्यांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विचार करावा अशी आमची विनंती.